महायुतीला घरचा आहेर, सदाभाऊ खोतांकडून थेट मेसेज, म्हणाले आमचा पेरा फेडण्याची वेळ आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीमध्ये अद्याप खलबतं सुरू आहे. त्यातच आता मंत्रिमंडळाबाबतची नाराजी समोर येत आहे. महायुतीमधील सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले. मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटक पक्षांना पहिले स्थान द्या, मोठ्या पक्षांना पेरा फेडण्याची वेळ आली आहे. जर पेरा फेडणार नसतील तर आम्हाला बैल विकावा लागेल, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांना इशारा दिला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवारांवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. शरद पवार यांनी ईव्हीएमचं आंदोलन करून काही फायदा होणार नाही. शरद पवार नेहमी गावखेड्यांमध्ये राजकारण करतात, असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुतीवर सडकून टीका केली. लोकसभेला एकनाथ शिंदे, विधानसभेला एकनाथ शिंदे आणि आम्ही महायुतीचं काम केलं आहे. घटक पक्षाचा विचार महायुतीतील मोठ्या पक्षाने करावा. मंत्रिमंडळ विस्तार करताना आधी घटक पक्षांसाठी जागा बाजूला काढाव्यात. पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. आम्ही 2 वेळेस महायुतीच्या मोठ्या पक्षांचा पेरा फेडला आहे. बैल विकला तर काय होईल याचा विचार मोठ्या पक्षाने करावा, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी युती सरकारवर इशारा वजा टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट. मला वाटतं नाना पटोले मान्यता नसलेल्या शाळेमध्ये पास झालेले असावेत आणि त्यामुळं त्यांचा अभ्यास जरा कच्चा आहे कायद्याचा. कारण लोकसभेमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये मतदान झालं 1,49,00,000, सॉरी भाजपला लोकसभेला भाजपला मतदान झालं 1.5 कोटी, जागा निवडून आल्या 9 आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला मतदान झालं लोकसभेला 96 लाख, जागा निवडून आल्या 13 आणि दुसऱ्या बाजूला 58 लाख मतदान झालं शरद पवार गटाला, जागा निवडून आल्या 8. तुम्हाला 58 लाखात 8 येत्या त्या आणि 1.5 कोटीमध्ये 9 येत्या त्या. ह्याचा जरा हिशोब नाना पटोलेंनी जरा आम्हाला सांगावा. मला वाटतं पवार साहेबाच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं असावं, कारण पवार साहेबांची शाळा म्हणजे कॉपी करून पास व्हा असल्या शाळेत ते शिकल्यामुळं नाना फसायला लागलं या. आणि म्हणून पवार साहेबांना ईव्हीएम आताच का चालं ना. 2004ला ते 2 निवडून आले, 4ला आले, 9ला आले, देशाचे कृषी मंत्री झाले, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. 2004 ते महाराष्ट्रात 10 वर्ष सत्ता होती, तेव्हा ईव्हीएम बरोबर होतं. आता पवार साहेबांना बॅलेट का पाहिजे त्यांच्या लक्षात आलं. बॅलेट मतदान जर आपल्याला कमी वयाला लागलं तर फाडायला येतं, तो कागद खिशात घालायला येतो. 2-4 मतानं जर पडत असलं तर तो कागद गिळायला येतो. आता ही ईव्हीएम मशीन गिळायला येईना, खिशात घालायला येईना, फाडायला येईना, पळवून घेऊन जायला येईना. म्हणून पवारांच्या लक्षात आलं की तो कागदच असला पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांची चालली आहे खटाटोप. आणि पहिल्यापासून पवार साहेब हे कपटकट कारस्थानाच्याच गावात मुक्कामला आहेत, ते सत्याच्या गावामध्ये कधीही मुक्कामला गेले नाहीत. आणि म्हणून आज ते नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत. ज्या कायदे मंडळानं हे नवं तंत्रज्ञान आणलं त्या कायदे मंडळाचा हे अवमान करत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की ही त्यांची लढाई जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरण्यासाठी चाललेली आहे, त्याचा काही उपयोग होणार नाही. SBN मराठी, मुंबई.